साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। एक 70 वर्षीय आजी आपल्या घरात निघालेला साप पकडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या आजी मुळशी तालुक्यातील कासारांबोली गावातील रहिवासी आहेत। त्यांचे नाव शकुंतला सुतार। या व्हिडिओमध्ये शकुंतला आजी तिच्या घरातून न घाबरता बाहेर पडणाऱ्या धामण जातीच्या सापाला पकडताना दिसत आहेत। सापांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी तो तिच्या गळ्यात घालतानाही दिसत आहे। त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे स्थानिकांसह सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कौतुक केले आहे। शकुंतला सुतार यांना गावातील लोक प्रेमाने आजी म्हणतात। या आजीच्या घरात धामण जातीचा साप दिसला। हा साप पाहून त्याला न घाबरता त्याला पकडण्यात यश मिळवले। धामण साप हा एक बिनविषारी साप आहे, जो सामान्यतः शेतात आणि गावांमध्ये आढळतो आणि उंदीर खाऊन तो पिकांचे रक्षण करतो। शकुंतला आजीने सापाला सुरक्षितपणे पकडलेच नाही, तर लोकांमध्ये सापांविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी तो साप तिने आपल्या गळ्यातही घातला। शकुंतला सुतार या स्थानिकांमध्ये स्नेक ग्रँडमा म्हणून ओळखल्या जातात। त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून साप पकडून जंगलात सुरक्षितपणे सोडले आहेत। त्या 70 वर्षांच्या असून त्यांचे धाडस आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे। धामण सापाला पकडून त्यांनी संदेश दिला आहे की सापांना पकडून मारण्याऐवजी त्यांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले पाहिजे। व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी आजीच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक केले आहे।